नमस्कार मित्रांनो, नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 2025 आला आणि या वर्षामध्ये आपला फोकस असणार आहे की जास्तीत जास्त तुम्हाला तुमचं जे ड्रीम जॉब मिळवण्याचं स्वप्न आहे त्या नजदीक घेऊन जाणं। कारण की जॉब अपडेट तर मी आणतोच आहे, पण त्याही पेक्षा महत्त्वाचा फोकस माझा असणार आहे की तुम्हाला जास्तीत जास्त स्किल प्रोव्हाइड करणं। आणि त्यामुळे आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे की एआयच्या मदतीने प्रोफेशनल रेझ्युमे कशा प्रकारे बनवायचा। जसं की तुम्ही बघू शकताय अशा प्रकारचा रेझ्युमे आज तुम्ही बनवायला शिकणार आहात। मग तुम्ही काहीही असाल, कुठलंही शिक्षण तुम्ही घेतलंय, फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ बेस्ट असणार आहे। कारण की बघा मित्रांनो, तुम्हाला जर जॉब पाहिजे म्हणजे तुम्ही वेब डेव्हलपरसाठी अप्लाय करताय, कस्टमर केअरसाठी अप्लाय करताय किंवा कशासाठी पण अप्लाय करताय, मग तिथे तुमचे स्किल्स मेन्शन पाहिजे जसं की तुम्हाला इथे दिसतंय। त्यानंतर एकदम सुटसुटीत पाहिजे आणि जो रेझ्युमे आपण बनवणार आहोत त्याची लायकी काय, म्हणजे त्याचा स्कोर काय ते सुद्धा कशा प्रकारे चेक करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे। ते लो आहे, हाय आहे, बेस्ट आहे की हायेस्ट आहे ते सुद्धा तुम्ही चेक करू शकणार आहात। त्यामुळे तुम्हाला समजणार आहे की यस, मी ज्या ठिकाणी अप्लाय करतोय माझं सिलेक्शन का होत नाहीये, तर माझा स्कोर लो आहे। तर ते सुद्धा तुम्हाला बघायला शिकवणार आहे। एक नाही, दोन नाही, टोटल 3 वेबसाईटची मदत आपण घेणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपण एक प्रोफेशनल CV रेझ्युमे बनवणार आहोत। त्यानंतर त्याचा स्कोर चेक करणार आहोत आणि इझिली तुम्ही बनवू शकताय। एक नाही, दोन नाही, 3 फ्री वेबसाईट पण तुम्हाला सांगणार आहे, ज्याद्वारे जर तुम्हाला एआयचा उपयोग नसेल करायचा, ऑटोमॅटिकली रेझ्युमे बनवायचा असेल तर मोफत तुम्ही हे सगळं करू शकणार आहात। तर जबरदस्त व्हिडिओ आहे। ॲज अ करिअर कोच, बिझनेस गाईड भरपूर सारे व्हिडिओज मी बनवले आहे आणि आजचा व्हिडिओ पण खास असणार आहे। डायरेक्ट स्क्रीनवर जाऊन तुम्हाला सगळं समजून सांगतोय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। कारण की बघा, वर्षभरात भरपूर साऱ्या वॅकन्सी येतील आणि जर तिथे तुमचा रेझ्युमे शॉर्ट लिस्टेड व्हावा असं वाटत असेल तर नक्की तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये। त्याआधी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर आल्यानंतर बघा भरपूर सारे टेम्पलेट्स आहे, पण आपल्यासाठी कुठला बेस्ट असणार आहे। जसं की बघा, हा एक रेझ्युमे चांगला आहे, पण इथे बघा लगेच समजत नाहीये, थोडंफार अडचण आहे, तर हा नाही पाहिजे। तर आपण आज एआयच्या टूलची मदत घेणार आहोत। तर ग्रॅव्हिटी राईट हे एक एआय टूल आहे, याच्या मदतीने बघा रेझ्युम रायटर म्हणजे प्रोफेशनल CV कसा बनवायचा। मग सगळ्यात आधी तुम्हाला इथे काय करायचं, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, डायरेक्ट तुम्ही गुगलवर पण सर्च करू शकताय, पण मी प्रॉम्प्ट दिलाय त्यामुळे ही स्क्रीन माझ्या समोर आली आहे। ओके, त्यावर तुम्ही क्लिक केलं, लॉग इन केलं, त्यानंतर अशा प्रकारचं तुमच्या मोबाईलवर, लॅपटॉपवर स्क्रीन दिसेल। मग सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला तुमचं नाव लिहून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचा रोल, मग कशासाठी अप्लाय करताय, मग कस्टमर केअरसाठी, टेलिकॉलिंगसाठी, वेब डेव्हलपमेंटसाठी, फुल स्टॅकसाठी, डिजिटल मार्केटिंगसाठी, कंटेंट रायटिंगसाठी किंवा ज्या पणसाठी तुम्ही अप्लाय करताय त्याचा रोल लिहायचा। त्यानंतर एज्युकेशनल बॅकग्राऊंड, मग ते कसं लिहायचं आहे, मग बॅचलर डिग्री इन सायन्स फ्रॉम XYZ युनिव्हर्सिटी, मग पुणे युनिव्हर्सिटी, ही युनिव्हर्सिटी, ती युनिव्हर्सिटी, जस्ट तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर एक्सपिरियन्स आहे का, असेल तर टाका, नसेल तर इथे बघा तुम्हाला एक्झाम्पल दिसेल, फ्रेशर्स तुम्ही लिहू शकताय। त्यानंतर तुमचे स्किल्स मेन्शन करा, हे अत्यंत गरजेचं आहे। तुमचं जर जॉब मिळत नसेल तर तुम्ही स्किल मेन्शन करत नाहीये आणि ते तुमचे प्रॉपर स्किल्स नाहीये त्या पोस्टनुसार। आता समजा मी जर डिजिटल मार्केटिंगसाठी अप्लाय करतोय तर माझ्याकडे कुठले स्किल्स पाहिजे, मी जर फोटोग्राफी किंवा व्हिडिओ एडिटिंगसाठी अप्लाय करतोय तर कुठले स्किल्स पाहिजे, तर ते कुठे बघायचे, तर सॅम्पल रेझ्युमे सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओत देतोय। मग ते स्किल्स तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे। जसं की आता समजा आपण टाकतोय डिजिटल मार्केटिंगसाठी, मग मला FB ॲड येतं, गुगल ॲड येतं, डिजिटल मार्केटिंगमध्ये वेब डेव्हलपमेंट येतं, सोशल मीडिया मार्केटिंग येते, हे स्किल्स तुम्हाला टाकायचे आहे। किंवा तुम्ही टेलिकॉलिंगसाठी अप्लाय करताय तर कम्युनिकेशन स्किल येतं, प्रेझेंटेशन स्किल येतं, लिसनिंग स्किल्स माझे चांगले आहे, हे तुम्हाला स्किल्स टाकायचे आहे। ओके, त्याच्यानंतर कुठल्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं असेल तर टाका। कारण की कॉलेजमध्ये तुम्ही असाल, समजा डिजिटल मार्केटिंग शिकताय किंवा वेब डेव्हलपमेंट शिकताय, तर आम्ही ई-कॉमर्स वेबसाईटवर काम केलं, तर हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, नसेल तर ब्लँक सोडा। त्यानंतर कुठलं सर्टिफिकेट तुमच्याकडे, तर भरपूर सारे सर्टिफिकेट मी तुम्हाला फ्रीमध्ये कोर्सेस दिले आहे, त्यापैकी एखादं तरी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते CV मध्ये मेन्शन करता येईल। ओके, या सगळ्या कोर्सेस, फ्री कोर्सेसची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे। ओके,
त्यानंतर एनी अदर इन्फॉर्मेशन लिहायची तर लिहा. तर बघा अशा प्रकारे मी सगळी माहिती टाकून घेतली. आयकॉनिक मराठी माझं नाव आहे, वेब डेव्हलपरसाठी अप्लाय करतोय, मग माझं काय झालेलं आहे, फ्रेशर्स आहे, हे सगळं तुमच्यासाठी एक बेसिक केलं आहे. आणि कंटेंट क्रिएट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि इथे बघा यांनी आपल्याला प्रोफेशनल टेक्स्ट लिहून दिलेला आहे. आता हेच टेक्स्ट काय करायचं आहे, आपल्याला तिथे अप्लाय करायचं आहे, म्हणजे आपण रेझ्युमे बनवणार आहोत. मग इथे बघा स्किल्समध्ये दिले, कारण की मी वेब डेव्हलपमेंटसाठी अप्लाय केलं ना, तर यांनी बघा दिलं प्रोजेक्टवर मी कुठल्या काम केलं, तर यांनी स्वतःहून सांगितलं की ते बघा अशा प्रकारचं प्रोजेक्टवर तुम्ही काम केलेलं दाखवा, गाईडलाईन्स दिलेले आपल्या. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स पण सांगितलं आहे. त्यानंतर इथे बघा स्किल्स कोणते पाहिजे, तर वेब डेव्हलपमेंट, ई कॉमर्स, एआयचा उपयोग करून आपण हे सगळं करतोय, त्यामुळे बेस्ट आहे. एज्युकेशनल डिटेल्स इथे टाकले, प्रोफेशनल समरी आलेली आहे. त्याच्यानंतर आयकॉनिक मराठी आपला ॲड्रेस वगैरे इथे टाकून घ्यायचं. ओके, आता काय करायचं आहे, ही माहिती आपल्याला एका प्रोफेशनल रेझ्युमेमध्ये टाकायची आहे. मग काय करा, सरळ कॅनवामध्ये जा. फुकट करायचं आहे तर वेबसाईट सांगतोच आहे, पण थोडंसं भारी, थोडीशी मेहनत घ्या, भारी बनेल. तर तुम्हाला काय करायचं आहे, कॅनवावर यायचं आहे, लॉग इन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे बघा तुम्हाला वरती रेझ्युमे सर्च केल्यानंतर भरपूर सारे टेम्पलेट दिसतील, पण मला एक खूप आवडलेलं आहे, तुम्ही पण नक्की ते यूज करा. जसं की तुम्ही इथे बघू शकता, हे ब्ल्यू वालं जे आहे ना, इथे बघा किती पद्धतशीर आहे. इथे बघा याचं नाव दिसतंय, याची पोस्ट दिसतीये, त्यानंतर याचे डिटेल्स आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचे स्किल्स मेन्शन आहे, त्याच्यानंतर लँग्वेजेस मेन्शन आहे, त्यानंतर बघा एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स मेन्शन आहे, आणि एज्युकेशन मेन्शन आहे. तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल तर विदाऊट एक्सपिरियन्ससाठी पण आहे. मग इथे बघा कस्टमाइज टेम्पलेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि जस्ट तुम्हाला इथे बघा याचा फोटो काढायचा आहे, तुमचा फोटो लावायचा आहे. त्यानंतर इथे बघा प्रोफाईल इन्फो, तर आपण हे एआयने आपल्याला जी दिली बघा प्रोफाईल समरी, तर ही कॉपी करायची, जस्ट कॉपी पेस्टचं काम आहे, आणि इथे येऊन तुम्हाला पेस्ट करायची. कुठे गेलं, इथे बघा, इथे येऊन इथे तुम्हाला पेस्ट करायचे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला करायचं. त्याच्यानंतर स्किल्स यांनी दाखवले. मग आपल्याकडे कुठले स्किल्स सांगितले यांनी, तर बघा एआयने आपल्याला सांगितलं की ही स्किल्स तुमच्याकडे पाहिजे का वेब डेव्हलपमेंटसाठी अप्लाय करताय, तर हे मी कॉपी केले. ओके, कॉपी करून काय केलं, तर या स्किल्समध्ये मी काय केले, पेस्ट केले. तर अशा प्रकारे मग तुम्हाला यांची साईज वगैरे ॲडजस्ट करून घ्यायचे. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे, अगदी सोपं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स वगैरे जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, इथून आपलं उचलायचं आहे. इथे समजा आता वर्क एक्सपिरियन्स, आता इथून मी कॉपी केलं, कारण की फ्रेशर्स आहे ना, म्हणून इथे बघा तरी मला फ्रेशरचं दिलं आहे. मग मी हे कॉपी केलं, इथे मी काय केलं, पेस्ट केलं. तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं, जे की अगदी सोपं आहे. मग तुमचा एक प्रोफेशनल रेझ्युमे तयार होईल, आणि ते बघा शेअर दिलंय, इथून तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट डाउनलोड करू शकणार आहात. अगदी सोपं आहे. ही झाली पहिली पद्धत एआय विथ करण्याची. आता हा जो आपला रेझ्युमे तयार झालेला आहे, ओके, आता याची कॅपॅसिटी कशी आहे, याची लायकी कशी आहे, ती जर आपल्याला पाहिजे असेल तर इथे बघा काय करायचं, आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि इथे बघा डाउनलोड झाला, तर इथे बघा डाउनलोड झालेला आहे. ओके, आता मी काय पूर्ण केलेलं नाही आहे, जस्ट तुम्हाला दाखवतो. तर इथे बघा आपला हा CV दिसतोय. तर अशा प्रकारे आपला CV झालाय. आता मी काय करणार आहे, हा तिथे टाकून बघणार आहे. जसं की तुम्ही इथे बघा, ही एक वेबसाईट आहे, नो युअर रेझ्युमे क्वालिटी स्टँडर्ड अमंग अदर्स, म्हणजे बाकीच्यांपेक्षा तुमचा CV उठून दिसतोय का, कारण की एका ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय जिथे 50 जागा आहे, व्हिडिओ पाहणारे असतात 10,000 जण, अप्लाय करणार असतात 5 जण, मग 50 जागांसाठी 5,000 जण अप्लाय करताय. मग 5,000 मधनं 50 शोधणं खूप अवघड आहे. मग त्या 50 मध्ये शॉर्टलिस्टेड व्हायचं असेल तर इथे आपल्याला आपली क्वालिटी चेक करावं लागेल. मग जस्ट तुम्हाला काय करायचं, तो इथे अपलोड करायचा आहे. आता जस्ट उदाहरण म्हणून मी तुम्हाला अपलोड करून दाखवतो. इथे बघा अपलोड होतोय. तर बघा अपलोड केल्यानंतर यांनी आपला स्कोर दाखवलाय. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा स्कोर चेक करून घ्यायचा आहे. जो हायेस्ट असेल मग तुम्हाला समजून घ्यायचं की आपला रेझ्युमे चांगला बनलाय. ओके, आता जर तुम्हाला एकदम इझिली बनवायचा असेल, कारण की वेगवेगळ्या पोस्टसाठी अप्लाय करतोय तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रेझ्युमे पाहिजे. जसं की तुम्ही ते बघू शकताय, सगळ्यात पहिली जी वेबसाईट आहे resume.io, तर यावरून तुम्ही पण प्रोफेशनल रेझ्युमे बनवू शकताय. जबरदस्त आहे. जसं की Amazon झालं, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचे रेझ्युमे सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. जस्ट तुम्हाला रेझ्युमे एक्झाम्पलवर जायचंय, आणि इथे बघा तुम्हाला वेगवेगळे रेझ्युमे दिसून जातील वेगवेगळ्या पोस्टनुसार. दुसरी जी वेबसाईट आहे ती CV मेकर आहे, आणि तुम्ही जर रेझ्युमे टेम्पलेटमध्ये आले तर इथे पण तुम्हाला वेगवेगळे टेम्पलेट बघायला मिळतील. जस्ट यावर क्लिक करायचं आणि एडिट करायचे, तुमची माहिती टाकायची. ओके, अजून एक वेबसाईट सांगतो, बोनस वेबसाईट सांगतो, 20+ रेझ्युमे टेम्पलेट्स आहे, ज्यामध्ये जे टॉप लोकांचं सिलेक्शन झालंय मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये. जस्ट तुम्हाला लॉग इन करायचे आणि तुम्हाला ते सॅम्पल दिसणार आहे. प्रो पण आहे, याच्यात पण आपल्याला फ्रीमध्ये पाहिजे, त्यामुळे 1-2 तुम्ही फ्रीमध्ये इझिली बनवू शकताय. आणि अजून एक वेबसाईट आहे ग्रेट रेझ्युमे सॅम्पल, टॉप लेवलचं आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात, यामध्ये तुम्हाला AI रेझ्युमे बिल्डर आहे, जो की सगळे रेझ्युमे तुम्हाला इझिली बनवून देणार आहे.
मग स्टेप 1 काय, स्टेप 2 काय, स्टेप 3 हे सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल. जस्ट न्यू रेझ्युमे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. कव्हर लेटरसाठी कमेंट असतात तर इथे बघा कव्हर लेटर सुद्धा आहे. मग कशासाठी पाहिजे, शॉप असिस्टंटसाठी पाहिजे, आर्मीसाठी पाहिजे, जनरल वर्करसाठी, फार्मरसाठी, ॲग्रिकल्चरसाठी किंवा ऑल एक्झाम्पल तुम्ही बघितले. मग कस्टमर केअर, टीचर, त्याचे बघा सगळ्यांचे तुम्हाला कव्हर लेटर सुद्धा इथे मिळणार आहे. जस्ट या कव्हर लेटरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे, यूज दिस टेम्पलेट म्हणायचं आहे, क्रिएट माय कव्हर लेटर यावर क्लिक करायचं आहे आणि जसं आपण रेझ्युमे बनवला तशी तुम्ही इथे तुमची माहिती टाकून कव्हर लेटर सुद्धा बनवू शकताय. जसं की बघा तुम्हाला तुमची माहिती टाकून घ्यायची आहे. एक्सपिरियन्स आहे का, तर यस <3 आहे. ॲज अ स्टुडंट आहोत का, तर रिसेंट ग्रॅज्युएट आम्ही आहोत. त्याच्यानंतर हायस्कूल झालं आहे, ग्रॅज्युएट झालेलो आहोत. जे पण तुमचं इथे टाकून इथे कंटिन्यू म्हणायचं आहे. ओके, त्यानंतर कुठल्या कलरमध्ये तुम्हाला पाहिजे तर कलर सिलेक्ट करू शकताय. जसं की मॅनेजरसाठी आहे, वेगवेगळ्या पोस्टसाठी आहे, सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर चूज टेम्पलेट म्हणा, त्याच्यानंतर क्रिएट अ न्यू लेटर आणि कंटिन्यू म्हणा. त्यानंतर आपली माहिती विचारतो तुमचं स्ट्रेंथ काय आहे, तर बघा कम्युनिकेशन स्किल आहे, कस्टमर सर्व्हिस आहे, मॅनेजमेंट आहे, लीडरशिप आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आहे. हे टाकून कंटिन्यू म्हणायचं आहे. कंटिन्यू करत जायचं आहे. तुम्हाला कशा प्रकारचा पाहिजे, ऑर्गनाइज पाहिजे तर कंटिन्यू यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमची सिग्नेचर ॲड करायची आहे, ते तुम्ही ॲड करू शकता आणि कंटिन्यू म्हणायचं आहे. त्यानंतर लॉग इन करून घ्या आणि इथे बघा आपलं कव्हर लेटर आलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तुम्ही एडिट पण करू शकताय आणि इथे बघा दिलंय PDF मध्ये, एक्सेलमध्ये तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकताय. तर मित्रांनो अशा प्रकारे काही सॅम्पल पण इथे आहे, कव्हर लेटर पण आहे. तुम्ही AIच्या मदतीने प्रोफेशनल तुमचा CV रेझ्युमे बनवून घ्या आणि जेवढे पण आपण जॉब अपडेट, बिझनेस आयडिया आणू तिथे तुम्ही नक्कीच वापरू शकताय. मित्रांसोबत शेअर करा आणि कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे, कुठले फ्री कोर्सेस तुम्हाला पाहिजे आणि मला पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या असेल तर नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.